काय का ग तुला सायकल खेळायला घेतली का शाळा जायला घेतलेली ती? शाळेला सुट्टी, मग काय करू? मग काय करू? अगं दिदे सुट्टी आहे तर मग तिला लावून दे, घरचं काम आवरावा. हा बरं, सायकल घेतली मग तशी खेळून जा, त्याला काय आलं मग? त्याला काय झालं मग? अगं बाई मस्त 2-4 चक्कर झालेत ना, आता एकच चक्कर खेळू दे म्हणली होती. घ्या आवरून ते भांडी बिंडे घासून. हा ना राव. तिला काय हळद कुकू लावायचंय का मग? आता बाई पुढचंच बोला ना, ऐकायचीच नाही. तुमचाच लाड आहे. तुला आता माझ्या पायात वा नाही तो लाडे. पहिले मी काय म्हणायचो, हे सगळं तो लाडाच्या परिणाम येते. आता माझ्या लाडाचे का तुमचाच लाड आहे. तुम्हीच म्हणतात जाईन लोकांच्या घरी लेकरू जाऊ दे मरू दे. आपण म्हणलं भांडा घास बाई का जाऊ दे, काय लेकराला सांगा ती. तुमचाच लय जीव आहे त्या पुरी आणि मला भांडत येत आता. अगं पण वळण लावायचं तो काम आहे ना. लाड तुम्ही करायचं, वळण नाही लावायचं. हा? काम करायचं. आता मी काय सांगणार आहे? सायकल लाव या इकडं. हे घरचे काही उद्योग आहेत का नाही काही? आता बोल ना. आता तुला तोंड आपलं बोल ना. ही काय म्हणते तू आई पाय? मी काय खेळून नाही द्या ना, म्हणत, ते तुम्ही दिवस आधी सुट्टी पोरगी. तर एक दिवस सुट्टी तर ते खेळून देत नाही हो, रोज नुसतं ते शाळेत जायचं आणि ते नंतर एक दिवस सुट्टी बघा, शाळा तर दिवस सुट्टी. पोरगी तुमच्या वाणीच अगोचर झाली. मायावानी मग काय तर तुमच्यावरच गेली ती. बोलायला तुमच्या वाणीच आणि वागायला तुमच्या वाणीच. पुरुषच ऐकत नाही माणसाचं. तुमचं तसंच दोघं सारखेच आहेत.